हाय फ्रेंड्स, मी ऐश्वर्या फूड गॅलरी अँड ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मी मनापासून स्वागत करते। तर मग चला, आज आपण बघणार आहोत मस्त अशी हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये जो काजू मसाला भेटतो तसाच सेम टू सेम घरच्या साहित्यांमध्ये, आणि तो देखील 1 कप काजूपासूनच आपण हा काजू मसाला बनवणार आहोत। आणि त्याचबरोबर इथे मी बनवलेले आहेत नान किंवा मग रोट्या, त्यासुद्धा तव्यावरती। चला तर मग आजच्या आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर मग बघू शकता, मी इथे काजू मसाला बनवण्यासाठी 2 मीडियम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत, 1 मीडियम आकाराचा टोमॅटो सुद्धा बारीक चिरून घेतलेला आहे, 2 कांदे मी जाडसर असे चिरून घेतलेले आहेत, 2 सुक्या मिरच्या घेतलेल्या आहेत, 1 कप काजू घेतलेला आहे आणि थोडेसे काजूचे तुकडे घेतलेले आहेत, 3-4 पाकळ्या लसणाच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत आणि थोडासा आल्याचा तुकडा सुद्धा मी बारीक चिरून घेतलेला आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे। हे सर्व साहित्य लागणार आहे। मी इथे मसाले काही दाखवलेले नाही आहेत, सुके मसाले ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये कळणारच आहेत। तर मग बघू शकता, इथं जी आपण काजू मसाल्यासाठी जी ग्रेव्ही असते ती अगोदर तयार करून घेणार आहोत। त्यासाठी एका टोपामध्ये पाणी गॅसवरती चांगलं असं उकळवून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये जो आपण कांद्याचे तुकडे करून ठेवलेले होते ते टाकायचे आणि जो तुकडा काजू होता तो टाकायचा आणि त्या सुक्या मिरच्या ज्या 2 ठेवलेल्या होत्या त्या टाकून त्याला चांगला असं आपल्याला ह्या साहित्याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्या काजू किंवा मग कांद्यातला जो कच्चापणा असतो तो निघून गेला पाहिजे आणि काजूसुद्धा सॉफ्ट झाले पाहिजेत आणि ज्या मिरच्या आहेत कडक असतात, ज्या सुकलेल्या मिरच्या त्यासुद्धा चांगल्या सॉफ्ट होऊन आपण जेव्हा मिक्सरला लावू त्याची चांगली अशी पेस्ट झाली पाहिजे। तर मग बघू शकता, मस्त असं मी इथं 5 मिनटं हे सगळं साहित्य उकळवून घेतलेलं आहे हाय फ्लेमवर आणि आपला जो काजू आणि जे कांदा असतो तो सुद्धा चांगला शिजलेला आहे। त्याला आता आपण जे पाणी होतं ते संपूर्ण काढून घ्यायचं आहे। त्यासाठी मी इथे गाळण घेतलेले आहे, त्यामध्ये ते सर्व साहित्य टाकलेलं आहे आणि वरून चांगलं आपलं जे रूम टेम्परेचरवर पाणी असतं तेच टाकलेलं आहे। ते थंड करून झाल्याच्या नंतरच आपल्याला ही पेस्ट करून घ्यायची आहे। तर मग ते थंड होते तोपर्यंत आपण दुसरी तयारी करून घेऊया। तर मग मी इथे ठेवलेली आहे गॅसवरती एक कढई, त्यामध्ये टाकत आहे 2 चमचे तूप टाकत आहे। जर तुम्ही तूप वापरत नसाल तर तुम्ही इथे बटर किंवा तेल सुद्धा वापरू शकताय। आता जे तूप टाकलेलं आहे ते गरम चांगलं झाल्याच्या नंतर आपल्याला त्यामध्ये जो अख्खा काजू ठेवलेला होता तो टाकायचा आहे आणि चांगला थोडासा हलकासा असा गोल्डन रंग येईपर्यंत आपल्याला ह्या काजूला तळून घ्यायचं आहे। अजिबात काजू करपू द्यायचा नाही, त्यासाठी आपल्याला हे काजूला सारखं परतत राहायचं आहे। तर मग तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता, मस्त असा हलकासर आपला काजूला गोल्डन रंग आलेला आहे। त्या काजूला मी साईडला एका डिशमध्ये काढून घेतलेला आहे आणि त्याच कढईमध्ये ते तूप राहिलेलं आहे त्याचमध्ये आपल्याला ही ग्रेव्ही बनवून घ्यायची आहे। त्यासाठी जो आपण बारीक चिरलेला मीडियम साईजचे 2 कांदे बारीक चिरलेले होते ते टाकायचं आणि त्याला सुद्धा चांगलं गोल्डन रंग येईपर्यंत परतून घ्यायचं आहे। पण त्याआधी थोडासा कांदा परतल्याच्या नंतर आपल्याला त्यामध्ये 2 तेजपत्ता, 1 दालचिनीचा तुकडा आणि 1 इलायची टाकून परतून घ्यायचं आहे। थोडाफार अजून कांद्याला थोडासा रंग आल्याच्या नंतर आपण जो चॉप करून ठेवलेला होता आलं आणि लसूण ते टाकायचं आहे आणि चांगला आता गोल्डन रंग येईपर्यंत आपल्याला हे कांद्याला फ्राय करून घ्यायचं आहे। तर मग इथे एक चांगला मस्त असा गोल्डन रंग आलेला आहे कांद्याला, त्यामध्ये आता टाकायचं आहे जे आपण बारीक चिरून ठेवलेलं होतं टोमॅटो ते टाकून घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर आपल्याला इथे मीठ टाकून घ्यायचं आहे, चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे। मी इथे 1 चमचा मीठ टाकलेला आहे, जेणेकरून आपलं हे टोमॅटो आहे ते चांगलं मिठामुळे चांगलं शिजलं जाईल। आणि त्याचबरोबर आपल्याला इथे अर्धा चमचा हळद टाकायची आहे आणि थोडंसं हिंग टाकून हे सर्व साहित्याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती आपल्याला हे झाकण ठेवून ठेवायचं आहे। 1-1.5 मिनटं झाकण ठेवून ठेवायचं, म्हणजे आपलं हे टोमॅटो जे आहे ते चांगलं शिजेल आणि ग्रेव्हीला चांगला असा जाडसरपणा येईल। तर मग बघू शकता 1-1.5 मिनटानंतर मस्त असं हे टोमॅटो शिजून तयार झालेला आहे। आता यामध्ये आपण टाकूया सुके मसाले, जो मी रेग्युलर घरच्या स्वयंपाकामध्ये जो आपण मसाला वापरतो तोच मी इथे टाकलेला आहे। पण मी जो मसाला आपल्या घरी बनवला जातो
त्यामध्ये माझ्या मसाल्यामध्ये धने किंवा जिरे हे ॲड असतात। जर तुम्ही मिरची पावडर जर वापरत असाल तर तुम्ही 1 चमचा लाल तिखट टाका आणि अर्धा चमचा धने आणि अर्धा चमचा जिरे पूड टाका। तर मग बघू शकता मी जो घरी मसाला वापरते तोच इथे मी 1.5 चमचा टाकलेला आहे आणि याला सुद्धा चांगलं असं मिक्स करून घ्यायचं। मसाला करपू नये म्हणून तर मी इथे जे आपण कांदा पोहे खातो त्या चमच्याने 2 चमचे असं पाणी टाकलेलं आहे आणि पुन्हा एकदा चांगलं असं मिक्स करून घेतलेलं आहे। आता या ग्रेव्हीला चांगलं तेल सुटसपर्यंत आपल्याला हे शिजू द्यायचं आहे। जो आपण कांदा, काजू आणि मिरची जी आपण थंड करत ठेवलेली होती त्याची सुद्धा मी ते पेस्ट करून घेतलेली आहे। तर मग चांगली अशी फाईन पेस्ट करून घ्यायची आहे आपल्याला त्या साहित्याची। आणि जो आपण मसाला ठेवलेला होता तेल सुटसपर्यंत फ्राय करत त्याला सुद्धा चांगला असं तेल सुटलेलं आहे। आता जो आपण वाटण करून ठेवलेलं होतं, जो आपण मसाल्याची पेस्ट करून ठेवलेली होती ती त्यामध्ये टाकायची आणि पुन्हा एकदा चांगलं परतून घ्यायचं, चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे त्या ग्रेव्हीला। त्यानंतर जो थोडंसं पाणी ॲड करायचं आहे, म्हणजे तुम्हाला जशी जाड किंवा पातळ पाहिजे ही ग्रेव्ही त्यानुसार तुम्ही ते पाणी कमी जास्त वापरू शकताय। मी त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मसाला होता त्यामध्येच थोडंसं पाणी टाकून तेच पाणी मी इथे ग्रेव्हीमध्ये टाकलेलं आहे। त्यानंतर आपल्याला ह्या ग्रेव्हीवरती झाकण ठेवून ठेवायचं आहे। साधारण 3-4 मिनटं आपल्याला ही ग्रेव्ही लो फ्लेमवर आपल्याला ही शिजून घ्यायची आहे झाकण ठेवून। तर मग बघू शकता तुम्ही 3-4 मिनटानंतर मस्त अशी आपली ही काजू मसाल्याची ग्रेव्ही तयार झालेली आहे। तर बघू शकता जी पावभाजीला वगैरे ग्रेव्ही जाडसर असते तशीच आपली ही ग्रेव्ही तयार झालेली आहे। आणि आता आपल्याला यामध्ये टाकायचा आहे जो आपण अख्खा काजू जो आपण फ्राय करून ठेवलेला होता तो टाकायचा आहे आणि पुन्हा एकदा चांगला असं मिक्स करून घ्यायचं आहे। थोडीशी वरून कोथिंबीर टाकायची आहे। जर तुमच्याकडे फ्रेश क्रीम असेल तर थोडीशी इथे फ्रेश क्रीम सुद्धा टाकू शकता आणि बटर टाकायचं आहे। साधारण 1-1.5 चमचा असं बटर टाकायचं आहे। मी इथं बटर टाकलेलं आहे पण इथे माझी रेकॉर्डिंगच झालेली नाहीये। तर मी बघू शकता मस्त असा हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये जो आपल्या काजू मसाला भेटतो तसा सेम टू सेम असा इथे काजू मसाला तयार झालेला आहे। त्याचबरोबर मी इथे बनवलेले आहेत जे तव्यावरती घरच्या घरीच बनवले जातील असे नान किंवा मग तंदुरी रोटी बोलतो आपण हॉटेलमध्ये, तसेच आपण मी इथे तव्यावरती बनवलेले आहेत नान। तर मग त्याची रेसिपी मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेली आहे। तर मग तिथं जाऊन एकदा नक्की चेक करा आणि असाच काजू मसाला तुम्ही एकदा नक्की बनवून बघा आणि तशाच तंदुरी रोटीसुद्धा बनवून बघा। ही जर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा चॅनलला। चला तर एक नवीन व्हिडिओ सोबत भेटूया, तोपर्यंत बाय बाय।